तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी स्कॅल्प ट्रेडरवर। तर आज आपण बघणार आहे सप्लाय आणि डिमांड झोन कसा मार्क करायचा। तर त्यासाठी आपण एक इंडिकेटर वापरलं आहे। त्या इंडिकेटरचं नाव कोणतं आहे मी तुम्हाला सांगतो। त्या इंडिकेटरचं नाव आहे सप्लाय अँड डिमांड विजिबल रेंज लक्स एल्गो। हा इंडिकेटर तुम्हाला इंडिकेटर सेक्शनमध्ये भेटेल आणि ह्याची जी डिफॉल्ट सेटिंग आहे ती डिफॉल्ट सेटिंग तुम्ही ॲज इट इज ठेवायची। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, डिमांड झोन म्हणजे एक प्रकारे तुम्ही समजू शकता की सपोर्ट, आणि सप्लाय झोन म्हणजे ॲज अ रेजिस्टन्स। म्हणजे इथे जेव्हा कॅन्डलस्टिक जाणार तेव्हा इथे हाय सेलिंग प्राइस असते, म्हणजे कॅन्डलस्टिक इथून रेजिस्टन्स फेस करणार आणि तिथून डाऊनवर्डला जाणार। सेम डिमांड झोन म्हणजे काय असतो, इथे भरपूर बायर्स बसलेले असतात किंवा तिथे डिमांड हाय असते। ऑब्वियसली कॅन्डल इथे आला ॲज अ सपोर्टचं काम करणार आणि मार्केट इथून अपसाईडला जाणार। ज्यावेळेस मार्केट ओपन होईल त्यावेळेस जस्ट तुम्हाला जायचं आहे, 3 मिनिटचा टाइम फ्रेम घ्यायचा आहे आणि हा इंडिकेटर तुम्हाला प्लेस करायचा आहे। तो बघू शकता कालपासूनच इथे मोठी डिमांड झोन होती, बघू शकता हा 13 तारखेला इथे कॅन्डलने सपोर्ट घेतला, अपसाईडला गेली, परत ती मार्केट इथे आलं आणि मार्केटने परत एकदा अपसाईडला ट्रेंड घेतला। सकाळी 9:15 ची कॅन्डल ओपन झाली, बघू शकता जस्ट डिमांड झोनच्या इथे आली। सकाळी 9:15 ची कॅन्डल आहे, डिमांड झोनच्या इथे आली आणि तिथून मार्केटला अपसाईडला घेऊन गेली। तर आपण ऑब्वियसली 5 मिनिट्स वेट केला, इथे आपला ट्रेड पंच केला असता 9:18ला आणि आपण सेलिंग झोनपर्यंत वेट केला असता। ठीक आहे, तर आता इथे सेलिंग झोनच्या इथे कॅन्डल्स बनायला लागल्या। इथे ऑब्वियसली आपण ह्या सेलिंग झोनचा ब्रेकआउट दिल्यानंतर हा ॲज अ रेजिस्टन्स आपला सपोर्टचं काम करू शकतो। म्हणून आपण आपल्याला ब्रेकआउट कॅन्डल भेटली पाहिजे। तर बघू शकता ही जी कॅन्डल आहे 10:30ची कॅन्डल आहे, तिथे इथे बऱ्यापैकी 10:30ची कॅन्डल तर बऱ्यापैकी ब्रेकआउट भेटला। इथे रेजिस्टन्स फेस केला, सप्लाय आपण इथे ट्रेड इनिशिएट केला आणि आपलं टार्गेट असणार आहे हा डिमांड झोन। बघू शकता 163 पॉईंटची मुवमेंट आहे। ठीक आहे, कंटिन्युअसली नाही आली पण आपल्याला शार्प मुवमेंट बघायला भेटलेली। तर आपण थोडा अजून वेट केला, तिसरा ट्रेड आपला इथे बनला असता। ही बघू शकता डिमांड झोनच्या इथे प्रॉपर डिमांड झोनला ही कॅन्डलने सपोर्ट फेस केलाय, ह्या दोन कॅन्डलने। ह्या कॅन्डलने एक प्रॉपर एक आपल्याला बुलिश कॅन्डल दिली, आपण इथे ट्रेड पंच केला असता ह्या कॅन्डलला। इथपर्यंत जरी आपल्याला 80 पॉईंटची मुवमेंट म्हणजे आपल्याला प्रीमियममध्ये 50 ते 55 पॉईंटची इझिली मुवमेंट कॅप्चर झाली होती। आजच्या दिवसामध्ये आपल्याला 3 ट्रेड कॅप्चर झाले आज आपल्याला। तर हाच होता। तर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पण हा ट्रेड लावून बघा, सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि सप्लाय अँड डिमांड झोनमध्ये चांगल्या प्रकारे हा वर्क करतो। तर बघू शकता ही सप्लाय आणि डिमांडचा सेटअप आहे। तर तुम्ही लाईव्ह ट्रेडमध्ये पण हा मार्क करून ह्याच्या बेसवर तुम्ही ट्रेड घेऊ शकता। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।